आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कवठे महांकाळ तहसीलचा कर्मचारी लाच घेताना जाळ्यात. पंचायत समितीसाठीच्या उमेदवारी अर्जासाठी घेतले 200 रुपये. पंचायत समितीच्या उमेदवारी अर्जासाठी 200 रुपयांची लाच घेताना कवठे महांकाळ तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला बुधवारी रंगेहात पकडले. सुभाष बाबासो पाटील, वय 54, राहणार एरडी, तालुका कवठे महांकाळ असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार त्यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी कवठे महांकाळ येथील तहसील कार्यालयात गेले. तक्रारदारांनी मंगळवारी तहसील कार्यालयात पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केल्यावर अर्ज देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रत्येक अर्जाचे 100 रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने कर्मचाऱ्यास त्या 100 रुपयांची पावती आपण देता का अशी विचारणा केली असता अशी पावती दिली जात नसल्याचे सांगितले होते. तो कर्मचारी प्रत्येक उमेदवाराकडून 100 रुपये घेत होता, पण पावती देत नव्हता. त्या रकमेची नोंदही रजिस्टरला घेत नव्हता. त्यामुळे ती रक्कम लाच स्वरूपात स्वीकारत असल्याबाबतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने बुधवारी पथकास दिला होता. तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे पडताळणी कारवाई केली असता लोकसेवक सुभाष पाटील यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचा एक अर्ज देण्यासाठी प्रत्येकी 100 रुपयांप्रमाणे 200 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराकडून 200 रुपये रक्कम स्वीकारली असता त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक यास्मीन इनामदार, निरीक्षक किशोर कुमार खाडे, निरीक्षक योगेश चव्हाण, अंमलदार प्रीतम चौगले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, सीमा माने, सागर नायकवडे यांच्या पथकाने केली. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.